नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण वीकली करंट अफेअर्स म्हणजेच 16 ते 22 जून दरम्यानच्या खूप महत्त्वाच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत। यामध्ये आपण 30 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओजच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळणार आहे। तर व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, तर जागतिक स्तरावर सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी इंटरपोलने कोणते ऑपरेशन नुकतेच सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, ऑपरेशन सिक्युअर सुरू केले आहे। कोणते आहे ते ऑपरेशन? तर ऑपरेशन सिक्युअर। तर याविषयी आपण शॉर्टमध्ये सर्वांनी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर इंटरपोल जानेवारी ते एप्रिल 2025 दरम्यान ऑपरेशन सिक्युअर नावाचे जागतिक सायबर गुन्हेगारी विरोधी ऑपरेशन नुकतेच सुरू केले। तर त्याने 20,000हून अधिक दुर्भावनापूर्ण IP पत्ते आणि डोमेन काढून टाकले आहे। तर भारतासह 26 देशांतील एजन्सींनी एकत्रितपणे सायबर गुन्हेगारी नेटवर्क उद्ध्वस्त केलेले आहे। यानंतर आशियामध्ये सायबर गुप्तचर माहिती सामायिक करण्यासाठी इंटरपोलने ग्रुप IB, कॅस्परस्की आणि ट्रेंड मायक्रोसारख्या खाजगी कंपन्यांशी हातमिळवणी देखील केलेली आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे दुसरा, तर महत्त्वाचा प्रश्न, सर्वांनी लक्ष द्या या प्रश्नाकडे। तर पुण्यातील इंद्रायणी नदीवर पूल कोसळल्याने एकूण किती जणांचा मृत्यू झाला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, एकूण 4 जणांचा मृत्यू झाला। तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर पुण्यातील कुंडमळा मावळ तालुका येथील इंद्रायणी नदीवरील पूल रविवारी 15 जून 2025 रोजी दुपारी 3:30च्या सुमारामध्ये कोसळल्याने आतापर्यंत 4 जणांचा मृत्यूंची अधिकृत पुष्टी झालेली आहे। तपशिलावर माहिती अशी आहे की सुरुवातीला 2 मृत्यू आणि 32 जखमी अशी प्राथमिक माहिती CM फडणवीस यांनी दिलेली होती। तर त्यानंतर NDRF आणि पोलिसांच्या बचाव कार्यादरम्यान मृत्यूंची संख्या 4 वर वाढली आणि 32+ जखमी आणि अनेक जण नदीमध्ये वाहून गेल्याची भीती व्यक्त झालेली आहे। तर काही वृत्तांमध्ये 6 मृत्यू असल्याचेही म्हटले, परंतु ते अधिकृतपणे पुष्टी झालेली नाही। यानंतर आपण थोडक्यात महत्त्वाची माहिती पाहून घेऊया। तर तारीख कोणती होती? 15 जून 2025 रविवार होता आणि मृत 4 जण अधिकृतपणे आणि जखमी अंदाजे 32 ते 51, त्यामध्ये गंभीर परिस्थितीतील लोक आहेत आणि वाहून गेलेले काही लोकांची अद्याप सापडण्याची शक्यता आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न तिसरा, तर अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या लिंगभेद निर्देशांक 2025 मध्ये आपल्या भारताला कोणते स्थान देण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, आपल्या भारताला 131वे स्थान मिळाले आहे। कितवे? तर 131वे। यानंतर आपण याविषयी शॉर्टमध्ये सर्वांनी महत्त्वाची माहिती पाहूया। तर वर्ल्ड इकॉनॉमिक्स फोरम म्हणजेच WEF ने जारी केलेल्या 2025च्या ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट्समध्ये आपला भारत 148 देशांपैकी 131व्या क्रमांकावर आहे, जो त्याच्या मागील स्थानापेक्षा 2 स्थानांनी घसरलेला दिसून येतोय। यानंतर जागतिक लिंगभेद अहवालाची 19वी आवृत्ती WEF ने जून 2025 मध्ये प्रसिद्ध केली। तर 148 देशांपैकी भारत 2 स्थानांनी घसरून 131व्या स्थानावर आलेला आहे। यानंतर टॉप 5 देश कोणते आहेत? तर आइसलँड पहिला आहे, 2 नंबरला आहे फिनलंड, यानंतर नॉर्वे, यानंतर UK आणि न्यूझीलंड। ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न चौथा पाहूया। तर अमेरिकन मेडिकल असोसिएशनचे पहिले भारतीय अध्यक्ष पदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, डॉक्टर श्रीनिवास मुकम्मल्ला यांची। कोणाची? तर डॉक्टर श्रीनिवास मुकम्मल्ला यांची। तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या 178 वर्षांच्या इतिहासामध्ये प्रथमच भारतीय वंशाच्या व्यक्तीने संस्थेची जबाबदारी नुकतीच स्वीकारलेली आहे। तर अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉक्टर श्रीनिवास मुकम्मल्ला यांची निवड करण्यात आलेली आहे। तर लोक त्यांना प्रेमाने बॉबी मुकम्मल्ला असेही म्हणतात। यानंतर पुढील 5वा प्रश्न पाहूयात आपण। तर संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या IIHF महिला आशिया कप 2025 मध्ये आपल्या भारताने नुकतेच कोणते पदक जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, आपल्या भारताने कांस्य पदक जिंकले आहे। कोणते पदक? तर कांस्य पदक। तर याविषयी शॉर्टमध्ये सर्वांनी महत्त्वाची माहिती पाहूयात।
तर भारतीय महिला हॉकी संघाने 2025च्या आशिया कप मध्ये कांस्य पदक जिंकून इतिहास रचला आणि देशाला गौरव मिळवून दिलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न 6वा आहे. तर अलीकडेच इस्रायलने कोणत्या देशाच्या अणुऊर्जा केंद्रावर हल्ला करण्यासाठी ऑपरेशन रायझिंग लायन नुकतेच सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए इराणिया. कोणत्या? तर इराणिया. तर याविषयी शॉर्टमध्ये सर्वांनी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर जून 2025च्या सकाळी इस्रायलने इराणच्या आण्विक आणि लष्करी प्रतिष्ठानांना लक्ष्य करून हवाई हल्ला केलेला आहे. तर ही मोहीम ऑपरेशन रायझिंग लायन या नावाने चालवली जात आहे. तर इराणची अणुक्षमता नष्ट करणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे. यानंतर पुढील प्रश्न 7वा पाहूयात. तर 2024 ते 2025 या आर्थिक वर्षामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक थेट गुंतवणूक झालेली दिसून येते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आपल्या महाराष्ट्रामध्ये. कोणत्या? तर आपल्या महाराष्ट्र या राज्यामध्ये. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर एप्रिल ते मार्च 2024-25 या कालावधीमध्ये आपल्या महाराष्ट्राने सर्वाधिक 19.6 अब्ज अमेरिकन डॉलरची परकीय गुंतवणूक आकर्षित केलेली आणि देशाच्या एकूण थेट परकीय गुंतवणुकींपैकी 31% वाटा आपल्या महाराष्ट्राचा होता. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण महाराष्ट्राविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई. सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर CP राधाकृष्णन हे सध्याचे राज्यपाल आहेत. आणि आपल्या महाराष्ट्राचे राष्ट्रीय उद्यान देखील आपण पाहून घेऊया. तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे, नावेगाव राष्ट्रीय उद्यान, यानंतर पेंच राष्ट्रीय उद्यान. यानंतर आपल्या महाराष्ट्राविषयी काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण पाहून घेऊया. तर देशातील पहिले AI विद्यापीठ कोठे आहे? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये. आणि भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय कोठे? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि पिंक ई रिक्षा योजना देखील कोठे सुरू करण्यात आली? तर महाराष्ट्र या राज्यामध्ये सुरू करण्यात आली. आणि भारताच्या GDP मध्ये आपले महाराष्ट्र राज्य सर्वाधिक योगदान देणारे राज्य बनलेले आहे. यानंतर नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा देखील करण्यात आलेली आहे. यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्यातील वाढवण बंदराचे देखील उद्घाटन करण्यात आलेले आहे. यानंतर खूप महत्त्वाची माहिती. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 4 सप्टेंबर 2024 रोजी आपल्या महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे विश्वशांती बुद्ध विहाराचे उद्घाटन देखील केलेले आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, गाईला राजमाता ही पदवी देणारे आपले पहिले राज्य बनले आहे. आणि 2025 मध्ये आपल्या महाराष्ट्रातील पुणे येथे भारतीय सैन्य दिनाचे देखील आयोजन केले जाणार आहे. यानंतर पुढील प्रश्न 8वा पाहूयात आपण या ठिकाणी. तर सर्वात प्रभावशाली पर्यावरणवादी 2025 पुरस्कार नुकताच कोणाला देण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आचार्य प्रशांत यांना नुकताच देण्यात आलेला आहे. कोणाला? तर आचार्य प्रशांत यांना. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये सर्वांनी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर जागतिक पर्यावरण दिनी 5 जून रोजी ग्रीन सोसायटी ऑफ इंडियाने जगप्रसिद्ध तत्वज्ञानी आणि लेखक आचार्य प्रशांत यांना प्रतिष्ठित सर्वात प्रभावशाली पर्यावरणवादी पुरस्काराने नुकतेच सन्मानित केलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न 9वा पाहूयात आपण या ठिकाणी. तर स्पोर्ट्स वर्ल्ड कप 2025 साठी अलीकडेच कोणाची जागतिक राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए क्रिस्टियानो रोनाल्डो यांची. कोणाची? तर क्रिस्टियानो रोनाल्डो यांची. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर पोर्तुगीज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोची 2025च्या स्पोर्ट्स वर्ल्ड कप साठी जागतिक राजदूत म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर स्पोर्ट्स वर्ल्ड कप फाउंडेशनने केलेली ही घोषणा पारंपरिक खेळ आणि डिजिटल गेमिंगच्या एकत्रीकरणातील एक निर्णायक क्षण आहे. यानंतर ही स्पर्धा 7 जुलै ते 24 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये सौदी अरेबियातील रियाद येथे होणार आहे, ज्यामध्ये अव्वल खेळाडू, जागतिक क्लब आणि विक्रमी बक्षीस रक्कम सहभागी देखील होणार आहेत. यानंतर पुढील 10वा प्रश्न पाहूयात आपण. तर इस्रायल इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आपल्या भारताने कोणती भूमिका घेतली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी शांततेचं आवाहन. काय? तर शांततेचं आवाहन. तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर आपल्या भारत देशाने सदैव शांततामय संवाद आणि प्रत्येक देशाच्या सार्वभौमत्वाचा आदर या तत्वांवर भर दिलेला आहे. तर इस्रायल इराण संघर्षाबाबत आपल्या भारताने संयमित भूमिका घेत शांततेचं आवाहन केलं आहे.
यानंतर पुढील प्रश्न आहे 11वा. तर आपल्या भारताचा पहिला विचार करणारा उपग्रह नुकताच कोणाद्वारे प्रक्षेपित केला जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन डी टेक मी टू स्पेस याद्वारे. कोणाद्वारे? तर टेक मी टू स्पेस याद्वारे. तर यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर आपल्या भारताचा पहिला विचार करणारा उपग्रह हैदराबाद स्थित स्टार्टअप टेक मी टू स्पेस द्वारे प्रक्षेपित केला जाईल, ज्याला इस्रो उपग्रहाच्या प्रक्षेपणामध्ये मदत करेल. तर थिंकिंग सॅटेलाइट असे नाव देण्यात आलेले आहे त्याला. तर हा उपग्रह एका अनोख्या तंत्रज्ञानाचा वापर करेल, ज्यामुळे उपग्रह डेटाचे विश्लेषण देखील करू शकणार आहे. तर मित्रांनो, स्वायत्तपणे निर्णय घेऊ शकणार आहे हा उपग्रह. यानंतर पुढील प्रश्न आहे 12वा. तर संरक्षण क्षेत्रामध्ये सायबर लवचिकता वाढवण्यासाठी कोणत्या देशाने सायबर सुरक्षा सराव नुकताच सुरू केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आपल्या भारत देशाने. कोणत्या देशाने? तर आपल्या भारत या देशाने. तर याविषयी शॉर्टमध्ये सर्वांनी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर देशाची सायबर लवचिकता वाढवण्यासाठी विशेषतः संरक्षण क्षेत्रामध्ये जून 2025 मध्ये सायबर सुरक्षा नावाचा एक व्यापक सायबर सुरक्षा सराव नुकताच सुरू करण्यात आला. तर ऑपरेशन सिंदूर दरम्यान देशावर झालेल्या महत्त्वपूर्ण सायबर हल्ल्यांच्या वृत्तानंतर या सरावाला खूप जास्त महत्त्व प्राप्त झालेले आहे. यानंतर पुढील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 1 जून पासून पावसामुळे किती लोक मृत आणि जखमी झालेले आहेत असा आकडा 18 जूनला दिला गेलेला आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 18 मृत आणि 65 जखमी झालेले आहेत. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 1 जून पासून आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 18 मृत आणि 65 जखमी झाल्याचे आकडे समोर आलेले दिसून येत आहेत. यानंतर पुढील प्रश्न. तर भारतीय सेनाचे नुकतेच रुद्रास्त्रची यशस्वी चाचणी केलेली आहे, तर ते काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ते आहे UAV ड्रोन. काय? तर UAV ड्रोन आहे ते. तर याविषयी शॉर्टमध्ये सर्वांनी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर रुद्रास्त्र UAV ची वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी पाहून घेऊया. तर उड्डाण पद्धती VTOL हेलिकॉप्टर सारखी टेक ऑफ लँडिंग आहे आणि मर्यादा रेंज काय आहे? तर 170 किलोमीटर पर्यंत, हवेतील वेळ 1.5 तास. यानंतर अस्त्र क्षमता अचूक हल्ल्यांसाठी एअरबर्ड्स गोळा आणि यानंतर निगराणी प्रणाली रिअल टाइम HD कॅमेरा सेन्सर आहे आणि ऑपरेशन पायलट शिवाय आपोआप मिशन पार पाडतो. यानंतर याचा उपयोग का होतो? तर सीमारेषेवरील लक्ष ठेवणे, अचूक हल्ले करणे, दुर्गम भागामध्ये मिशन ऑपरेशन पूर्ण करणे आणि शत्रूच्या टँक जवळच्या भागांवर हल्ला देखील करणे. आणि महत्त्व काय आहे याचे? तर भारतीय सेनेची स्वदेशी सामर्थ्य वाढवणे आणि परदेशी ड्रोनवर असलेली अवलंबनता कमी होते. युद्धाच्या वेळेमध्ये जलद प्रतिसाद देता येतो आणि हा रुद्रास्त्र UAV ड्रोन आपल्या भारताच्या आत्मनिर्भरतेचा एक आदर्श उदाहरण देखील आहे. तर यामुळे लष्करी दृष्टीने भारत अधिक मजबूत होत चाललेला आहे, हे लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न 15वा पाहतोय आपण. तर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सायप्रस या. कोणत्या? तर सायप्रस या. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतेच सायप्रस या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आलेले आहे. तर त्यांनी 16 जून 2025 रोजी सायप्रसच्या सर्वोच्च नागरिक सन्मान ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ माकारियोस III या अंकिताने गौरविण्यात आलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न 16वा पाहूयात. तर खालीलपैकी कोणाला कमांडर ऑफ ब्रिटिश एम्पायर सन्मान देण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी लीना नायर यांना. कोणाला? तर लीना नायर यांना. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर लीना नायर यांना कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर सन्मान मिळालेला आहे. तर त्या फ्रान्समधील प्रसिद्ध फॅशन हाऊस चॅनलच्या सध्याच्या CEO आहे. तर या पुरस्काराबद्दल आपण अधिक माहिती पाहून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, CBE काय आहे? तर CBE म्हणजे कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर. तर हा ब्रिटिश साम्राज्याचा एक प्रतिष्ठित सन्मान आहे. आणि लीना नायर यांना का मिळाला? तर त्यांना किरकोळ आणि ग्राहक क्षेत्रातील नेतृत्वासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि पुरस्कार कोणाकडून मिळाला? तर विंडसन कॅसल येथे प्रिन्स विल्यम यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे.
यानंतर पुढील प्रश्न, तर आपल्या भारतातील चौथे सिंह प्रजनन केंद्र कोणत्या ठिकाणी बांधले जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, राजगीर या ठिकाणी बांधले जाणार आहे. कोठे? तर राजगीर या ठिकाणी. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर बिहारमधील राजगीर प्राणी संग्रहालय सफारीमध्ये देशातील चौथे सिंह प्रजनन केंद्र बांधले जाणार आहे. तर विशेष म्हणजे येथे सिंहांची संख्या झपाट्याने वाढली आहे आणि शावकांचा जगण्याचा दर 100% आहे, ज्यामुळे देशातील इतर केंद्रांच्या तुलनेमध्ये हे केंद्र खूप खास बनते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बिहारविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर बिहारची राजधानी आहे पटना. सध्याचे मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार आणि सध्याचे राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्याने महाअँग्री एआय धोरण 2025 ते 2029 नुकतेच मंजूर केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, आपल्या महाराष्ट्र या राज्याने. कोणत्या राज्याने? तर आपल्या महाराष्ट्र या राज्याने. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या महाराष्ट्र सरकारने महाअँग्री एआय पॉलिसी 2025 ते 2029 म्हणजेच महाअँग्री एआय पॉलिसी मंजूर केलेली आहे. तर हे धोरण मुख्यतः कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआयचा वापर करून शेती अधिक शास्त्रशुद्ध, उत्पादक व शाश्वत करण्याच्या उद्देशाने आखण्यामध्ये आलेले आहे. यानंतर या धोरणाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर शेती क्षेत्रामध्ये एआय तंत्रज्ञान वापरणे, शेतकऱ्यांना डेटा आधारित मार्गदर्शन मिळवून देणे, पीक उत्पादनातील अचूक अंदाज, कीड नियंत्रण, हवामान विषयक माहिती देणे आणि शेतमालाच्या किमतींचे विश्लेषण, साठवणूक व विक्रीचे नियोजन देखील करणे आणि कृषी बाजारामध्ये पारदर्शकता व शेतकऱ्यांचे उत्पन्न देखील वाढवणे. यानंतर उदाहरण पाहूयात आपण या प्रश्नाचे. महत्त्वाचे उदाहरण आहे, तर एका शेतकऱ्याने एआयच्या मदतीने आपले पीक कोणत्या दिवशी खत द्यावे, कोणत्या वेळी कीड नियंत्रण करावे आणि हवामानाचा कसा परिणाम होईल हे समजून घेतले आणि त्याचा या उत्पादनामध्ये 30% वाढ झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, स्टॅटिक जीके या दृष्टिकोनातून लक्षात ठेवण्याजोगे आपण पाहून घेऊयात महत्त्वाचे मुद्दे. तर धोरणाचे नाव काय आहे? तर महाअँग्री एआय धोरण 2025 ते 29 आणि मंजूर करणारे राज्य आहे आपले महाराष्ट्र हे राज्य आणि वापर कृषी क्षेत्रातील एआयचा वापर वाढवण्यासाठी करण्यात आले आहे. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारताच्या 16व्या जनगणनेची सुरुवात कधी होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 1 ऑक्टोबर 2026 मध्ये सुरू होणार आहे. केव्हापासून? तर 1 ऑक्टोबर 2026 पासून. तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या भारताच्या 16व्या जनगणनेचे वेळापत्रक आता स्पष्ट झालेले आहे. तर पहिला टप्पा कोणता आहे? तर हिमालयातील गारठलेली व दुर्गम भागे जसे की लडाख झालं, जम्मू व काश्मीरमधील काही भाग, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड. तर हा पहिला टप्पा 1 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होणार आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा टप्पा केव्हापासून सुरू होणार आहे? तर दुसरा टप्पा आहे सर्वसामान्य जनगणनेचा टप्पा आणि तो टप्पा आपल्या भारतातील इतर सर्व भागामध्ये जनगणना 1 मार्च 2027 पासून सुरू होणार आहे. तर सरकारने ही अधिसूचना 16 जून 2025 रोजी जर्नलमध्ये प्रसिद्ध केली असून या 16व्या जनगणनेमध्ये पहिल्यांदाच सर्वसमावेशक जातीनिहाय माहिती गोळा केली जाणार आहे. यानंतर तथ्यात्मक सारांश काय आहे? तर टप्पा भाग, तर सुरुवात 1 ऑक्टोबर 2026 पासून हिमालयातील गारठलेल्या भागांसाठी आणि नॅशनल जनगणना 1 मार्च 2027 पासून इतर सर्व भागांसाठी. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा, खूप जास्त महत्त्वाची माहिती आहे. आणि यानंतर पुढील प्रश्न 20वा आहे, तर अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेचा तपास करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, गोविंद मोहन यांच्या. कोणाच्या? तर गोविंद मोहन यांच्या. तर याविषयी आपण सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर सदर अहमदाबाद विमान अपघटनेच्या तपासासाठी केंद्र सरकारने एक उच्चस्तरीय बहुविषयक समिती नेमलेली आहे. तर या समितीचे सध्याचे अध्यक्ष केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन हे आहेत. तर या समितीमध्ये अनेक महत्त्वाच्या पक्षांचा समावेश देखील आहे. तर कोणते आहेत ते पक्ष? तर नागरी विमान वाहतूक मंत्रालय, गृह मंत्रालय, गुजरात सरकार, भारतीय वायुसेना आणि खुफिया विभाग, यानंतर नागरी विमान सुरक्षा ब्युरो म्हणजेच BCAS आणि DGCA, आपत्ती निवारण प्राधिकरण, यानंतर अहमदाबाद पोलीस आहे
आणि फॉरेन्सिक तज्ज्ञ इत्यादी यामध्ये समाविष्ट आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, सरकारी घोषणेनुसार ही समिती 3 महिन्यांच्या आत आपला अहवाल सादर करणार आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे 21वा, तर अल्टिमेट टेबल टेनिस 2025 चे विजेतेपद नुकतेच कोणी जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, यू मुंबा यांनी नुकतेच जिंकले आहे। कोणी? तर यू मुंबा यांनी। तर याविषयी सर्वांनी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात, वन लाईन मध्ये आहे। तर अल्टिमेट टेबल टेनिस 2025 चे विजेतेपद यू मुंबा टीटीने नुकतेच जिंकले आहे। तर त्यांनी अंतिम फेरीमध्ये जयपूर पॅट्रियट्सचा पराभव केलेला आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे 22वा, तर शिक्षणाला चालना देण्यासाठी कोणत्या राज्यामध्ये थल्लिकी वंदनम योजना नुकतीच सुरू करण्यात आलेली दिसून येते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, आंध्र प्रदेश या। कोणत्या? तर आंध्र प्रदेश या। तर याविषयी सर्वांनी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर आर्थिक दृष्ट्या अस्थिर कुटुंबातील विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी आंध्र प्रदेशने थल्लिकी वंदनम योजना 2025 नुकतीच सुरू केलेली आहे। तर ही योजना 1ली ते 12वीच्या विद्यार्थ्यांना आर्थिक चिंतांशिवाय त्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यास मदत करते। तर फी भरण्यामध्ये त्रास होणारे पात्र विद्यार्थी मदतीसाठी अर्ज करू शकतात। यानंतर आंध्र प्रदेश विषयी आपण सर्वांनी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूया। तर राजधानी आहे अमरावती, सध्याचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू आहेत आणि सध्याचे राज्यपाल आहेत सय्यद अब्दुल नजीर। कोण आहेत सध्याचे राज्यपाल? तर सय्यद अब्दुल नजीर। यानंतर पुढील प्रश्न, तर आपल्या भारतातील सर्वात मोठ्या गतिशक्ती कार्गो टर्मिनलचे उद्घाटन नुकतेच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, मानेसर या ठिकाणी। कोठे? तर मानेसर या ठिकाणी। तर याविषयी सर्वांनी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर आपल्या भारतातील सर्वात मोठे गतिशक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनल मानेसर मारुती प्लांट पासून सुरू झाले। तर केंद्रीय रेल्वे मंत्री आणि मुख्यमंत्री नायब सैनी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेले आहे। तर मारुती सुझुकीच्या मानेसर प्लांट मधील गतिशक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनलचे उद्घाटन केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते झाले। तर हे टर्मिनल भारतातील सर्वात मोठे ऑटोमोबाईल कार्गो टर्मिनल आहे। तर यामुळे ऑटोमोबाईल वाहतुकीसाठी रसद वाढते, हेही सर्वांनी लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न आहे 24वा, तर अलीकडेच सिप्री अहवाल 2025 प्रसिद्ध झालेला आहे। तर त्यानुसार आपल्या भारताकडे किती अण्वस्त्रे आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, आपल्या भारताकडे एकूण 180 अण्वस्त्रे आहेत। किती? तर एकूण 180। तर याविषयी सर्वांनी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, तर स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे सिप्रीच्या 2025च्या वार्षिक पुस्तकामध्ये जानेवारी 2025 पर्यंत जागतिक अण्वस्त्र साठ्यांबद्दल अद्ययावत माहिती प्रदान केलेली आहे। तर आपल्या भारताकडे एकूण 180 अण्वस्त्रे आहेत, तर पाकिस्तानकडे एकूण 170 अण्वस्त्रे आहेत आणि चीनकडे एकूण 600 अण्वस्त्रे आहेत। तर त्यापैकी 24 तैनात देखील आहेत। यानंतर पुढील प्रश्न आहे 25वा, तर ई नगरपालिका पोर्टल 2.0 कोणत्या राज्याने नुकतेच सुरू केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, मध्य प्रदेश या राज्याने। कोणत्या? तर मध्य प्रदेश या राज्याने। तर याविषयी सर्वांनी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर मध्य प्रदेश राज्याने ई नगरपालिका पोर्टल 2.0 नुकतेच सुरू केले आहे। तर 12 जून 2025 रोजी मध्य प्रदेशातील नगरीय विकास आणि आवास विभागाने या वेब आधारित केंद्रीकृत पोर्टलची घोषणा केलेली आहे। तर यामध्ये राज्यातील सर्व 413 नागरीय निकायांचा एकाच मंचावर आणले गेलेले आहे। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या पायऱ्यांवर उतरवलेल्या पोर्टलद्वारे नागरिकांना घरबसल्या 24 प्रकारच्या सेवा मिळणार आहेत, जसे की संपत्ती कर नोंदणी, जन्म मृत्यू प्रमाणपत्र, नल कनेक्शन, ट्रेड लायसन्स, फायर NOC वगैरे मिळतील। तर पोर्टलमध्ये GIS व AI तंत्रज्ञानाचा समावेश देखील करण्यात आलेला आहे। यानंतर पुढील प्रश्न, सायबर सुरक्षा अभ्यास कोणत्या संस्थेद्वारे आयोजित करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन बी, डिफेन्स सायबर एजन्सी या संस्थेद्वारे आयोजित करण्यात आलेला आहे। कोणत्या? तर डिफेन्स सायबर एजन्सी द्वारे। तर याविषयी शॉर्ट मध्ये सर्वांनी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर डिफेन्स सायबर एजन्सी जी एकात्मिक संरक्षण कर्मचारी मुख्यालय अंतर्गत कार्यरत आहे, तर त्यांनी सायबर सुरक्षा व्यापक सराव आयोजित केलेला आहे। तर हा सराव
16 जून 2025 रोजी नवी दिल्लीमध्ये सुरू झालेला आहे आणि 27 जून 2025 पर्यंत विविध टप्प्यांमध्ये सुरू राहणार आहे। तर या अभ्यासाचा मुख्य उद्देश आहे राष्ट्रीय पातळीवरील सायबर लवचिकता वाढवणे, वास्तविक सायबर धोके आणि त्यावरील प्रतिसाद क्षमता तपासणे, तसेच विविध एजन्सी व संरक्षण क्षेत्रातील हितधारक यांच्यामध्ये समन्वय व नेतृत्व कौशल्य दृढ करणे हा आहे। यानंतर सरासरी प्रश्नांच्या संदर्भामध्ये महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहूयात। तर संस्था संरक्षण सायबर एजन्सी, स्थान आहे नवी दिल्ली आणि कालावधी 16 ते 27 जून 2025। यानंतर पुढील प्रश्न, साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025 नुकताच कोणाला जाहीर झालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, प्रदीप कोकरे यांना नुकताच जाहीर झालेला आहे। कोणाला? तर प्रदीप कोकरे यांना। तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर प्रदीप कोकरे हे मराठीतील एक युवा साहित्यिक असून त्यांनी 2025 साठी त्यांच्या कादंबरी खोल खोल दुष्काळ डोळेसाठी साहित्य अकादमी युवा पुरस्कार जिंकला आहे। तर खोल खोल दुष्काळ डोळे बद्दल आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर ही कादंबरी मुंबईच्या चाळीतील तरुणांचे वास्तव आणि त्यांच्या जीवनातील सामाजिक सांस्कृतिक संघर्ष अत्यंत प्रामाणिकपणे उलगडून दाखवते। मुळात ही कादंबरी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या शरद पवार इन्स्पायर फेलोशिप अंतर्गत लिहिली गेली आहे आणि 2022 ते 2023 साली या ग्रँटने साहित्य क्षेत्रामध्ये त्याला पाठबळ मिळाले आहे। तर पुरस्काराचा सन्मान पाहून घेऊयात आपण। तर साहित्य अकादमीने 18 जून 2025 रोजी घोषित केलेल्या मराठी भाषेतून युवक वर्गातील विजेत्यांच्या यादीनुसार प्रदीप कोकरे यांचा हा पुरस्कार निश्चित झाला। तर त्यांच्या लेखनामुळे गरीब, बेरोजगार आणि दुर्लक्षित लोकांचे जीवन सशक्तपणे समोर आले अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वतीने व्यक्त करण्यात आलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पुरस्कारासोबत 50,000 रोख आणि ताम्रपटाचा सन्मान देखील दिला जाणार आहे। यानंतर पुढील प्रश्न, इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षिततेपणे बाहेर काढण्यासाठी आपल्या भारताने कोणते ऑपरेशन नुकतेच सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, आपल्या भारताने ऑपरेशन सिंधू हे सुरू केले आहे। कोणते? तर ऑपरेशन सिंधू। तर याविषयी शॉर्टमध्ये सर्वांनी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर इस्रायल इराण युद्धांमुळे इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आपल्या भारत सरकारने ऑपरेशन सिंधू नुकतेच सुरू केले आहे। तर हे ऑपरेशन इराण आणि आर्मेनियाच्या नवीन सरकारच्या सहकार्याने नुकतेच सुरू करण्यात आलेले आहे। यानंतर परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार ऑपरेशन सिंधू 18 जून 2025 रोजी सुरू करण्यात आले आणि 110 भारतीय विद्यार्थ्यांची पहिली तुकडी आर्मेनियाची राजधानी येरेवन येथून एक विशेष विमानाने नवी दिल्लीमध्ये पोहोचलेली आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे 29वा, तर भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये कोणत्या कालावधीमध्ये संयुक्त लष्करी सराव शक्ती पार पाडणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 18 जून ते 1 जुलै दरम्यान। केव्हापासून ते केव्हापर्यंत? तर 18 जून ते 1 जुलै दरम्यान। तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर भारत आणि फ्रान्स यांच्यातील संयुक्त लष्करी सराव शक्तीची 8वी आवृत्ती 18 जून ते 1 जुलै दरम्यान फ्रान्समध्ये होणार आहे। तर या सरावामध्ये आपल्या भारतीय लष्कराच्या जम्मू आणि काश्मीर रायफल्स बटालियनने 90 जवान आणि फ्रेंच लष्कराच्या 13व्या फॉरेन लिजियन हाफ ब्रिगेड तुकडीने 90 जवान सहभागी होणार आहेत। तर हा सराव फ्रान्समधील कॅम्प लार्झेक ला कॅव्हलरी येथे आयोजित केला जाईल। तर शक्ती हा भारत आणि फ्रान्समधील द्विवार्षिक म्हणजेच दर 2 वर्षांनी होणारा लष्करी सराव आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे 30वा आणि शेवटचा प्रश्न। सर्वांनी लक्ष द्या या प्रश्नाकडे। तर कोणते राज्य मोबाईल आधारित ई-वोटिंग सेवा सुरू करणारे आपल्या भारतातील पहिले राज्य ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, बिहार हे राज्य। कोणते? तर बिहार हे राज्य। तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर विद्यार्थी मित्रांनो, बिहार हे मोबाईल आधारित ई-मतदान लागू करणारे आपल्या भारतातील पहिले राज्य बनणार आहे। तर 28 जून रोजी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीपासून पात्र मतदार, ज्यामध्ये स्थलांतरित कामगार, अपंग लोकांचा समावेश आहे, तर सुरक्षित अँड्रॉइड ॲप वापरून मतदान करू शकणार आहेत।
तर सी-डॅक आणि बिहार राज्य निवडणूक आयोगाने विकसित केलेली ही प्रणाली सुरक्षितता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी ब्लॉकचेन, फेशियल रेकॉग्निशन आणि लाईव्ह फेस स्कॅन एकत्रित करते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे 2 प्रश्न आपण या झालेल्या वीकली करंट अफेअर्स व्हिडिओमध्ये आणि या आठवड्यामध्ये झालेल्या डेच्या चालू घडामोडीमध्ये पाहिले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पाहिला असेल आणि ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्या सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करावा. तर पुण्यातील इंद्रायणी नदीवर पूल कोसळण्याने किती जणांचा मृत्यू झाला, तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर भारतातील 4थे सिंह प्रजनन केंद्र कोणत्या ठिकाणी बांधले जाणार आहे, तर याचेही योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.